घंटा फरक नाही आपल्याला. थोडा तो गैरसमज पण झाला असेल, पण त्यानंतर कळलं की मला हे चुकीचं आहे. ह्यामुळे कोकणचं वगैरे कुठेतरी नाव वगैरे होतंय, डाऊन होतंय किंवा असं लोकांच्या भावना दुखत आहेत कोकणच्या. थोडंसं खटकलं होतं मला. त्याच्यामध्ये पण थोडी होती कमेंट अशी बऱ्यापैकी. ट्रेंड बघ असं कसं येत जातात, दिवसाला आज गेला तर उद्या नवीन येतोच. जखमीवरती मीठच होते, बाकी काय नाही करत. ते रिअल लाईफमध्ये तर थोडा इमोशनल पण आहे वैभव. कॉन्टेंट क्रिएशन सोडतोय. अरे नाही वाटत ग चांगलं. आता मी तिकडे पण गेलो तर तिकडं चांगलं नाही वाटलं. तू जन्मजात सिंगलच आहेस का रे? म्हणजे 7वी-8वी नंतर क्रश होती. मग साक्षी कोण आहे? कुठल्या तरी कोकणी बायकोच्या सिरीज मध्ये ट्रोल झालेलास भरपूर. प्रेमिका नाही पण मित्र असावा. ती पूर्ण झोप नव्हती लागली मला की आता उद्या जायचं आपल्याला. त्यांना दाखवून द्या त्यांची जागा. दारूची नशा होते किंवा सिगरेटची नशा, तसे मला ना. अरे किती वेळ झाला यारशी हे कॉन्टेंट क्रिएटर सोबत म्हणून काम करायला नाही आवडत. एक रील व्हायरल झाली ना की यांचं चालू होतं. अरे भावा काय बोलत होता? अरे काय नाही. अरे आलास तू, चल ना यार, किती उशीर करतो यार. चल चल चल, मज्जा येणार. चल. नमस्कार, मी रामचंद्र राहुल. #गजालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इंट्रोवरून तर तुम्हाला कळलंच असेल आज आपले गेस्ट कोण आहेत. सो आजचे आपले गेस्ट आहेत कॉन्टेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर वैभव शिंदे, जे अर्थातच माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. सो सुरुवात करूया आपल्या कॉन्व्हर्सेशन. कसं वाटतंय? पहिलाच पॉडकास्ट आहे आणि पहिल्याच एपिसोडला तुला बोलवलं आहे आपण. सर्वात प्रथम धन्यवाद भावा, तू इन्व्हाइट केल्याबद्दल. तर हा माझा पॉडकास्ट फर्स्ट टाईम असणार आहे, असं काहीतरी गजाली वगैरे. तर चांगलं वाटतंय. बाकी पुढे कळेलच कोणते कोणते प्रश्न विचारतोय भाई. ओके, सो थोडक्यात तुझी माहिती दे ना जरा आपल्या ऑडियन्सना. ओके मित्रांनो, मी वैभव शिंदे. मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि यूट्यूबर पण आहे. आणि साईड बाय साईड मी व्हिडिओ एडिटर, ग्राफिक डिझायनर पण आहे, जे मी माझ्या रिअल लाईफमध्ये करतो कॉन्टेंट क्रिएशनच्या बाजूला ठेवून. आणि एवढंच. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये कसं आलास? कॉन्टेंट क्रिएशनमध्ये मी 1.5 वर्ष आधीपासून आलो. बाकी मी त्या आधी यूट्यूब वगैरे व्लॉग वगैरे बनवायचो. त्यानंतर मग 1.5 वर्ष आधी मी कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं माझं. तर काही वर्षाआधी मी पण असाच पॉडकास्ट आम्ही घ्यायचो. जिथे मी जॉब करायचो तिकडे मी आमचा असा सेगमेंट होता #ट्रेंडिंग करून. तेव्हा मी पॉडकास्ट घ्यायचो इन्फ्लुएन्सर लोकांचे. तेव्हा मी इन्फ्लुएन्स होऊन मी चालू केलं होतं. अच्छा, की नाही भाई ही लोकं करतायत, ह्यांची जर्नी ऐकून मी पण थोडं मोटिवेट झालो आणि मी पण बोललो की हे लोकं करतायत तर मी काय नको करू. मग तसं मी इन्फ्लुएन्स होऊन चालू केलं होतं आणि आता कन्सिस्टन्सीमुळे चालले ठीकठाक. ओके, तुझी जर्नी 5 वर्षापूर्वी चालू झालेली आहे गेस. येस यूट्यूबला. मला सांगायला अत्यंत आवडेल की 5 वर्षापूर्वी जी जर्नी चालू झाली त्याच्या आज 100K सबस्क्रायबर्स झाले. तर सगळ्यात आधी तुला कॉंग्रॅच्युलेशन 100K सबस्क्रायबर झाल्याबद्दल. आता आपण भरपूर वेळा तुला रील्समध्ये बघितलंय, यूट्यूबवरती बघितलंय. म्हणजे तू एक फनी कॅरेक्टर आहेस. म्हणजे तुझा स्वभाव नेहमी खेळकर आहे, मस्तीखोर आहे आणि म्हणजे उन्हाळ आहे असा तू. सो रिअल लाईफमध्ये वैभव शिंदे कसं आहे? रिअल लाईफमध्ये तर थोडा इमोशनल पण आहे वैभव, आणि इमोशनलपेक्षा जास्त फनी पण आहे. रील्समध्ये जसं आहे तसा तर थोडाफार फनी पण आहे मी रिअल लाईफमध्ये. ओके, म्हणजे असा मस्तीखोर टाईप आणि डेअरिंगवाला आहेस. आहे. एक डेअर दिला तर करशील? डेअर? अरे बाय, पॉडकास्ट करतो यार आपण इकडे. ठीक आहे ना, त्यात काय, पॉडकास्ट नाही गजाली आहे. ओके चालेल. तो माझ्याकडे एक डेअर आहे तुझ्यासाठी. वर्षाताईला फोन लाव. वर्षाताई म्हणजे वैभव शिंदेची बहीण, ताई माझी. आणि कॉल लाव आणि फक्त एवढं सांग की मी कॉन्टेंट क्रिएशन एंड करतोय, म्हणजे आपलं सगळं अकाउंट डिलीट करतोय आणि मला फक्त रिॲक्शन बघायची. करतो कॉल, पण ती बिझी असेल तर माहित नाही कॉल उचलेल की नाही. ठीक आहे. आणि थोडं इमोशनल असं काहीतरी. फोन लावलेला आहे. हॅलो वर्षाताई, ऐक ना, अगं इकडे मी आलो होतो ना शूटला, तर ते जरा प्रॉब्लेम झाला आणि ना हे मी सोडतोय आता, कॉन्टेंट क्रिएशन सोडतोय. अरे नाही वाटत ग चांगलं. आता मी तिकडं पण गेलो तर तिकडं चांगलं नाही वाटलं मला. थोडं हे झालं आणि मग पुढं पण माझं मनच नाही करत करायचं. काय अगं खरंच माहित नाही, मनातून कसं तरी होतंय ग. असं नाही वाटतंय आता करायला, कारण आता खूप झालं तेच करतोय मी. पकवत नाही यार, खरंच आहे. जर झाला आपला प्रँक आपल्यावरतीच पडला. तसा प्रँक फसलेला आहे. वर्षाताई अगं आम्ही हे करत होतो, डेअर दिली होती पॉडकास्टमध्ये. तर तो बोलला की राम बोला की तुला कॉल कर. तर मग कॉल केलेला आणि जर बोल. प्रँक आमच्यावरतीच उलटलेला आहे. सो थँक्यू. ठीक आहे, चलो बाय.
बघितलं, एवढा विश्वास आहे ताईला. ऑब्विसली यार, तू आता एवढ्या लेवलला आहे, तू एवढं लेवलला नाही, म्हणजे जेव्हा सोडायचं होतं तेव्हा तू सोडला नाही, तू आता येऊन सोडशील एवढा लांब, शक्यच नाही. सो फॅमिली रिएक्शन काय होती जेव्हा तू कॉन्टेंट क्रिएशन करायचास, किंवा कॉन्टेंट क्रिएशन आता तू या स्टेपला आहेस, या स्टेजला आहेस त्यावेळेस? ओके, आता मम्मी पप्पांची रिएक्शन तर खूप चांगली आहे, घरच्यांची फॅमिलीची रिएक्शन. कारण आता जे माझे ओळखीचे माझे फॅन किंवा असे म्हणजे जे व्हिडिओज बघतात ते मला भेटतात किंवा मम्मी पप्पाला भेटतात, तर त्यांना पण चांगलं वाटतं. आणि मी हे सुरू करायच्या आधी पण मी व्लॉग वगैरे बनवायचो, तर त्यांना सवय होती की हा सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे बनवतो, तर एवढं काही नाही. पण आता त्यांना चांगलं वाटतं पहिल्यापैकी. पहिलं तर एवढं असं नॉर्मल तो करतोय कोण जास्त हे नाही बघत नाही जास्त, पण आता लोक बघणारे खूप आहेत, वाढली आहेत आपल्याकडे, तर त्यामुळे मग त्यांना खूप भारी वाटतं. ओके, सो एक असतं ना, प्रत्येक माणसाची एक पर्सनल एक आवड असते आपापली, म्हणजे त्याला ही एखादी गोष्ट करायला आवडते किंवा त्याचा एखादा एक स्पेशल स्वभाव असतो. सो अशी एखादा स्वभाव किंवा अशी एखादी गोष्ट सांग जी तुला माहिती आहे पण तुझ्या फॅन्सना किंवा सोशल मीडियावरती कोणालाच माहित नाही. हां, मला पुस्तके वाचायला आवडतं खूप खूप म्हणजे खूप. हां, वाटत ना तुझ्याकडे बघून तू पुस्तकं वाचना. अरे भाई, वाचतो मी, खरंच मी सांगत नाही, पण मला आवडतं असं पुस्तकं वाचायला. हां, आपण कॉन्टेंट क्रिएशनवरती खूप काय बोललो आहे मगासपासून. सो एक दिवस असा अचानक आला की तू उठलास आणि बघितलं की इंस्टाग्राम डिलीट झालंय, इंस्टाग्राम गायब झालंय, युट्यूब गायब झालंय, तुझे सबस्क्रायबर्स गेलेत, फॉलोअर्स गेलेत. देवाच्या कृपेने असं नाही व्हायला पाहिजे. नाही, असं नाही होणार, पण तरी जर असं झालंच तर मग तुझा नेक्स्ट स्टेप काय असेल? हे बघ, आताच्या टायमाला यूट्यूब नाही बंद होऊ शकतो. इंस्टाग्राम एका टायमाला ठीक आहे, इंस्टाग्राम किंवा बाकीचं, पण यूट्यूब तर नाही होऊ शकत. त्यामुळे पण ते सगळं काही बंद झालं तर मी साईड बाय साईड माझी ॲक्टिंग तर ठेवणारच आहे. असं नाही की नाही, व्हिडिओज वगैरे बनवेल, मी स्टॉक करून ठेवेल भाई. नंतर मी हे करतोय कारण माझ्या आठवणी पुढे जाऊन मला भेटेल, आठवणी बघायला भेटेल की मी हे करायचो. तर हां, त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे बनवेल, पण कुठे अपलोड तर नाही होणार, कारण हे नाही तर बाकी ॲक्टिंग वगैरे करणार, ॲक्टिंग ठेवणार भाई. ॲक्टिंगची आवड आहे आपल्याला, म्हणजे ॲक्टिंग काही करून करायचीच आहे. येस. आपण बोलता बोलता मगाशी तू बोललास मला की तू जॉब पण करतोस. सो जॉबमधून तुला वेळ कसा भेटतो कॉन्टेंट क्रिएशनसाठी? म्हणजे आता आपण जसं तुझे कन्सिस्टन्सी बघतो, तू डेली बेसिसवरती काही ना काहीतरी अपलोड करतो, सो तू टाइम कसा मॅनेज करतोस? ओके, माझा जॉबचा टायमिंग 11 ते 6चा आहे. तर मी 6ला सुटल्यानंतर सकाळचा तर जास्त टाईम नाही भेटत शूटसाठी, कारण घरची तयारी असते, सगळं म्हणजे तयारी करायला वगैरे, त्यामध्येच टाईम जातो. नंतर मग ऑफिसमधून घरी आलो की 8 वाजता घरी येतो मी. पहिले सगळ्यात प्रथम की मी कॉल वगैरे लावतो मित्रांना की आज आपल्याला रील शूट करायची आहे. आणि रीलचा कॉन्टेंट पण मी कसा काढतो की जॉबमध्ये मला ऑफिसमध्ये टायमिंग भेटतो, तो त्या टायमिंगमध्ये मी विचार करतो, तसं मग काही सुचलं तर मी लिहितो. मग घरी आल्यानंतर मित्रांना कॉल करतो की आज आपल्याला असं शूट करायचं आहे. आणि नंतर फ्रेंड पण येतात भाई, एका कॉलवरती येतात. तर हां, मग त्यानंतर आम्ही 1 तास आमचा जातो, जास्तीत जास्त 1-1.5 तास जातो रील्सला, कारण रील्सला एवढं काही वेळ नाही लागत, कारण आपले रील्स एवढं काही जास्त मोठे नसतात. आणि जे मोठे रील्स असतात ते मी रविवारचं शूट करतो. आणि मग 1-1.5 तासमध्ये आम्ही शूट करून ती 9-9:30ला पोस्टिंग करतो. त्यामुळे तसं आहे माझा रुटीन पोस्टिंगचा वगैरे. रील्सवरून मला आठवलं की तू भरपूर सारे रील्स तुझ्या आईसोबत बनवले आहेत, म्हणजे काकीसोबतच अर्थातच. पण तू तुझ्या आईला कन्व्हिन्स कसं केलंस रील बनवायला, म्हणजे डे 1लाच? म्हणजे आता जसं मी माझ्या मम्मीला सांगतो रील बनवायला, तर मम्मी कॅमेरा शाय असल्यामुळे ती नाही करायला बघत एवढं, पण मला ते जाणून घ्यायचं की तू कन्व्हिन्स कसं केलंस? ही टास्क तर मोठीच आहे मम्मीला तयार करायला व्हिडिओसाठी. तर कारण मम्मी लोक आपले म्हणजे कसं व्हिडिओजमध्ये येत नाही, कॅमेऱ्यासमोर लाजतात ती लोक यायला की अरे नातेवाईक काय बोलतील, ह्यांनी बघितलं रील तर काय पण बोलतील उगाच. तर त्यामुळे आणि त्यांना जमत नाही बोलायला. तर माझ्या मम्मीला मी फक्त एकच बोललो होतो, आणि मम्मी पण फक्त माझ्यासाठी तयार झाली होती व्हिडिओसाठी की तो हा एवढे मेहनत करतोय तर आपण का नको तयार व्हायला ह्याच्या मेहनतीसाठी. मग मम्मीला मी फक्त बोललो की मम्मी तू जशी रिअल लाईफमध्ये आहे लोकांसमोर बोलते तसंच तू फक्त कॅमेऱ्यासमोर बोल, ॲक्टिंग करू नको तू, फक्त मम्मी ॲक्टिंग करू नकोस, फक्त तू रिअल लाईफमध्ये आहे ते कर. मग मम्मी तयार झाली. मम्मीचं आता रिएक्शन कसं आहे की जसं 4 लोक ओळखत आहेत? मम्मीला बघ आता सवय पण झाली आता, आणि चांगलं पण वाटते आता. लोक ओळखतात तर आता तिला चांगलं वाटतंच आहे आता, कारण लोक भेटत चालले आहेत. मम्मीला पण आता समजलंय, आता ओळखतात ते. तर म्हणजे माझ्या मते तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या मम्मीला ओळखतात लोक जास्त. मम्मीला, कारण कसं आमची सिरीज होती आई असं का करते, त्या सिरीजमधून ना एवढ्या लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला की ती सगळे व्हिडिओज आमचे 10 की 15 होते पार्ट्याचे, सगळे मिलियनला होते. तर मम्मी लोकलने ट्रॅव्हलिंग करते ट्रेननी, तर मम्मीला ट्रेनमध्ये पण काकी लोक ओळखतात की तुम्ही ह्या सिरीजमधले त्या काकूना.
मग तसं माझ्यापेक्षा जास्त मम्मीला ओळखतात. एक क्विक रॅपिड फायर राऊंड खेळूया आपण, ज्याच्यात मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याचं तू उत्तर दे, पण लवकर लवकर Tough आहे बाय. टफ असा नाही, पण सिम्पल प्रश्न आहेत. चालेल. जर तुझ्या लाईफवरती एखादी मूवी बनली तर त्याचं टायटल काय असेल? टायटल ओके, मंडळी. मंडळी. हां. का असं? कारण मी स्टार्टिंगपासूनच ना नमस्कार मंडळी किंवा नमस्कार मित्रांनो, तर नमस्कार मंडळी मंडळी तर बोलून बोलून तो शब्द मला आवडीचा झाला आहे, तर मी तो पुढे जाऊन देईल, मंडळी. इंस्टाग्राम रील्स का यूट्यूब शॉर्ट जास्त काय प्रिफर करतोस? हे बघ भावा, मी ना दोन्ही पण करेल. कारण ना कसं माहिती आहे का, यूट्यूबला काहीच नव्हतं तेव्हा मी इंस्टाग्रामला रील्स बनवायचो आणि त्या रील्स मी यूट्यूबला पोस्ट करायचो. पण जेव्हा इंस्टाग्रामला रीच कमी होता पण तोच रिस्पॉन्स मला यूट्यूबला भेटला, तर तो यूट्यूब मला एक मोटिवेट आहे, मला मोटिवेट ठेवतो तो यूट्यूब शॉर्ट, की नाही इंस्टाग्रामला रीच नाही आला तर यूट्यूब तर आहे माझा, तर त्यामुळे मी टाकत चाललो आहे, ते एक आहे. तर त्यामुळे मी दोघं बेस्ट आहे माझ्यासाठी. आता सोशल मीडिया बोललं तर ट्रेंड्स आले, सो तुझ्यामध्ये असा कोणता ट्रेंड आहे जो तुला राग येतो त्याचा, की भाई हा काय ट्रेंड आहे, काय आहे असा ट्रेंड? ओके, असा कुठला ट्रेंड आहे जो तुला आवडला नाही आजपर्यंत? ओके, ट्रेंड बघ असं कसं येत जातात, दिवसाला आज गेला तर उद्या नवीन येतोच, असं आहे. तर आत्तापर्यंत माझ्या आठवणीमध्ये एक आहे, तो पप्पीवाला आहे, किसवाला, तो वाला असावाला, आणि तो पण मी ना ह्याच्यासोबत केला होता, रामसोबत. तर त्याच्यामध्ये टफ होतं की भाई ह्याच्यामध्ये पप्पी घ्यायची आणि त्यामध्ये तर आम्ही सिंगल भाई लोक कसं गर्लफ्रेंडला घेतात त्या व्हिडिओमध्ये आईबाबाला घेतात. तर मी बोललो की काहीतरी वेगळं करूया, आईबाबांना तर नको कारण सेम वाटणार आणि गर्लफ्रेंडला कसं आपला विषयच नाही गर्लफ्रेंड असल्याचा, सिंगल मंडळी. तर त्यामध्ये मग विचार केला की राम होता माझ्यासोबत, तेव्हा त्याला बोललो की भाई असं सुचलं आहे मला, तर करूया का? आणि तो भाई तो तयार झाला, माझ्यासाठी तयार झाला आणि तो आम्ही बनवला. तो तुला सांगायला आवडेल की जेव्हा कंटेंट ऐकलेला तेव्हा बरा वाटलेला, पण शूट करताना माझी हालत खराब झालेली, कारण की त्याला खूप रिटेक घेतल्या. हा रिटेक घेतलेले आणि किस घ्यायचं होतं. हा, आणि मुलाची किस घेणं सोपं नाही यार. नाही भाई. एक असा इन्फ्लुएन्सर ज्याला तू सिक्रेटली स्टॉक करतोस? सिक्रेटली तर असं बोलू नाही शकत, कारण मी जास्त ना मला अर्जुन पांडेचे मी कॉन्टेंट वगैरे बघतो त्यांचं एक नंबर भाई, सिनेमॅटोग्राफी झालं, कॉन्टेंट झालं, तर मला तो फेवरेट आहे. असं म्हणजे मी त्याला बघतो आणि असं शिकण्यासारखं खूप आहे, तर मी तसं हे करतो. कोणासोबत कोलॅब करायला जास्त आवडेल? कोलॅब करायला आवडेल आपले फोकस इंडियन करण भाऊ फेवरेट आहेत. हां, आणि भाई श्रीमान दादा. अरे ऑब्विसली. हां, असा सेलिब्रिटी जो इंस्टाग्राम रील्स वरती यायलाच नाही पाहिजे, जर तो आला तर तो इंस्टाग्राम पूर्ण हे करेल. सेलिब्रिटीमध्ये क्रिएटर चालेल. क्रिएटर ऑलरेडी रील्स बनवतोय. हां, विराट कोहलीने रील बनवली असं बघितलंय तू? नाही. भाई तो आला तर भाई मार्केट खाऊन टाकेल. इंस्टाग्राम झालं मग. ओके, सो आपला वेन्यू कसा वाटतो तुला? सुंदर आहे भाई, खूप भारी. ओके, सो हा वेन्यू ॲक्च्युली तू आलास तेव्हा तुला कळलं असेल की हे ओला वाकोलाचा बँक्वेट हॉल आहे, जिकडे खूप सारे इव्हेंट्स होत असतात, खूप लग्न, खूप सारे इव्हेंट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे होत असतात. सो त्याचे जर तुम्हाला पण काही इव्हेंट करायचे असतील, काही करायचं असेल, तर त्याचं डिस्क्रिप्शन सगळं मी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सो चेकआउट करा आणि लवकरात लवकर त्यांना कॉल करा किंवा व्हिजिट करा. अरे भाई ऐक ना, माझ्या लग्नाचं पण करायचं होऊन जाईल ना इथं. लग्न करायला काय नाही, पण आम्ही मुली नाही प्रोव्हाइड करत. अरे तोच तर मेन प्रॉब्लेम भाई. जसं आता तू लग्नाचा विषय काढलाच आहे, सो आपण त्याच्यावरतीच वळूया. असं कधी तू जन्मजात सिंगलच आहेस का रे? सिंगल बाई कशाला? की तुझ्या मागे काय स्टोरी होती, ठुकरा के मेरा प्यार वगैरे? तू जखमीवरती मीठच होते, बाकी काय नाही करत. ते ठुकरा के प्यार असा सीन नाही रे. पण बघ, लहानपणीपासून आपण शाळेत असताना आपली एक क्रश असते स्कूल लाईफमध्ये, तसं माझी 7वी 8वी नंतर एक क्रश होती, पण ती आयुष्यामध्ये तर म्हणजे असं नाही भेटली. बाकी नंतरला असती. हां, आत्ता तर नाही आहे रे, बाकी अजून सिंगलच आहे, सिंगल मंडळी आहे. मग साक्षी कोण आहे? अरे साक्षीबाई तो फक्त माझं कॉन्टेंट आहे. मी रील्स वगैरे बनवायचो, त्याच्यामध्ये साक्षी नाव वापरायचो. हां, साक्षी फक्त नाव आहे बाई. नाही. मग साक्षीच का, दुसरी पण नाव आहेत यार भरपूर. त्या मागचा एक मोठा इतिहास आहे बाई. हां, मग तोच ऐकायचा आहे आम्हाला. ते भावा बघ, मी जेव्हा स्टार्टिंगपासून रील्स वगैरे बनवायला चालू केलं होतं, त्यानंतर मी असं बघायचो की ना साक्षी नाव, आदिती नाव, नेहा नाव हे ट्रेंडिंगला आहे. आणि साक्षी माझ्या स्कूलमधली होती एक नाव, साक्षी नावाची. मग मी बोललो की साक्षीलाच घेतो ना, असं फक्त ते नाव आहे, बाकी त्या मागचा इतिहास एवढा काहीच नाही की ते माझं स्कूलमध्ये किंवा असं. स्कूल झालं, कॉलेजमध्ये झालं, कारण ऑफिसमध्ये झालं. साक्षीबाई ऑफिसमध्ये 2 साक्षी असायच्या, शाळेमध्ये 4-5 साक्षी तर असायच्याच. मग बोललो हा वाला शब्द वापरतो मी, साक्षी, मुलीचं नाव वापरतो. आणि ते मी वापरायला चालू केलं. भाई पहिलीच रील साक्षीवरची माझी किती मिलियन गेली, 1 मिलियन. त्यानंतर मी ते कंटिन्यू ठेवलं आणि लोकांना असं वाटलं की भाई
आहे कोणतरी याच्या लाईफमध्ये साक्षी वगैरे, तसंच आहे. तर तो गैरसमज आहे. ओके. अच्छा, गैरसमज आहे का? ती स्कूलची क्रश आहे आम्हाला नाही माहिती. आता तू सांग, तू लवकरच सांगशील. आता जसं आपण रीलवरती बोलतोय, सो प्रत्येकाच्या रीलमध्ये एक आयकॉनिक स्टाईल आहे. जसं तुझं ती आयकॉनिक स्टाईल आहे, अशी अशी वाली, तू असा मुंडी हलवत स्माइल देतोस. सो ती स्टाईल कुठून आली? म्हणजे ती अशी आपोआप रॅन्डमली आली की तू प्लॅन करून ती केलेली? हे बघ, हे मी प्लॅन केलं नाही, ते मी असं बनवत गेलो. त्यामुळे असं असं करत करत गेलो, नॉर्मल ते झालं आणि लोकांना ते आवडत गेले यार. ते करत गेलो आणि लोकांनी चांगला प्रतिसाद आला. जे पण लहान मुलं भेटायची, अरे वैभव दादा तू हे चांगलं करतो, असं हसून स्माईलमध्ये. तर मग ते करत गेलो. ते मला असं काही मी कुठे बघितलं नाही, कुठे झालं नाही, ते आपोआप माझ्यातून येऊन गेलं त्या ॲक्टिंगमधून. तुझे 2 सिरीज आहेत आय गेस, आई कुठे काय करते, आई असं का करते आणि कोकणी बायको. सो हे 2 सिरीज खूप व्हायरल झालेत. हो. सो हे सिरीज बनवताना तुझ्या डोक्यात काय, म्हणजे काय विचार चालू होता की हे असं व्हावं, की म्हणजे प्रोसेस काय होता या रील्स बनवण्याच्या मागे? आई असं का करते म्हणजे माहिती आहे का, पहिलं मी मित्रांसोबत तसं थोडी ती सेम कन्सेप्ट होती माझी मित्रांसोबतची. पण त्या टायमाला ना मित्र माझे बिझी असायचे, पण तेव्हा माझी मम्मी फ्री असायची. तर मी बोललो, मम्मी मी डोअरमधून मित्र येतो, त्या जागी मी आलो आणि तू काम सांगते मला, आणि मी ना असं काहीतरी नाटकं करतो लहान पोरासारखं. का आपण लहान असताना पोरं बोलतात नाही करत मम्मी जा, मम्मी धमकी देते. तर मी तसं ती थीम ठेवली आणि ती बनवत गेलो मी. मग ती तशी आई असं का करते ती बनलं. आई असं का करते कारण शेवटला मम्मीचा ना पंच असायचा की ती काय ना पप्पाला नाव सांगायची किंवा मला धमकी द्यायची किंवा लालच द्यायची की मामाची मुलगी येते किंवा असं थोडं. तर मग तेच आई असं का करते तशी ती बनली. म्हणजे एकदम रिलेटेबल प्रत्येकाची आई अशी. आणि कोकणी बायकोचं ना, कोकणी बायकोचं असं झालं होतं की कोकणी बायको आम्ही कोकणी बायको बनवताना हे माझी मैत्रीण आणि मी, कोकणी बायकोमध्ये जी मैत्रीण आहे वृषाली, ती आणि मी आम्ही बसलो होतो असंच. कारण आम्ही राहायला आजूबाजूलाच आहे, तर एका जागेमध्ये असं बसलो होतो रूममध्ये आणि विचार करत होतो की आपण असं काहीतरी वेगळं बनवूया, काहीतरी मस्त तगडं करूया. तर मग ते असं आणि ती कोकणची आहे, तर मी तिला बोललो आपण कोकणवरतीच करूया. मी पुण्याचा आणि ती कोकणची. तर आणि मी तिथं होतं की कोकण आणि पुणे हे होतं खाली, कोकणी बायकोच्या खाली. तर मग आम्ही ते करत गेलो आणि कोकणी बायको आपण आता आम्हाला कन्सेप्ट सुचला, पण त्याला नाव काय द्यायचं. तर बोललो की कोकणी बायको, पहिला कन्सेप्ट बायकोचाच होता. तर त्यामुळे आम्ही बोललो की कोकणी बायकोच ठेवूया आपण, मग त्याचं करत जाऊया मग पुढे. मग तो पहिलाच एपिसोड टाकला, त्याच्याच आम्हाला 6 मिलियन व्ह्यूज गेले कोकणी बायकोला. तर मग बोललो की भाई भारी आहे, कंटिन्यू ठेवायला काय झालं. आणि कमेंटमध्ये लोक बोलायचे ह्याचा नेक्स्ट पार्ट यायला पाहिजे. तर मग ते तसंच केलं कोकणी बायको. आणि आय गेस तू याच कुठल्या तरी कोकणी बायकोच्या सिरीजमध्ये ट्रोल झालेलास भरपूर. पार्ट 1 मध्ये झालेलो. तर काय विषय होता, म्हणजे कशावरून कसं होतं माहिती आहे का, लिंबूचा होता. ती फ्रीजमधून, मी त्याचं काम नाही ऐकते, पण तिने फ्रीजमधून मग तेवढ्यात ती लिंबू काढते आणि मग तेवढ्यात मी बोलतो अरे नको कोकणचे वगैरे हे होईल. तर मग कसं थोडा तो गैरसमज पण झाला असेल किंवा असा. आम्ही जे आपण बघत आलो की हे जास्त कोकण साईडला जास्त भूताचं आहे, हॉरर आहे किंवा हे ते, त्यामुळे ते लहानपणीपासून ऐकत आलो रे. त्यामुळे ते सुचलं मला, मी कुठेही बघितलं नाही, ते मला सुचलं की असं करूया. पण त्यानंतर कळलं की मला हे चुकीचं आहे. ह्यामुळे कोकणचं वगैरे कुठेतरी नाव वगैरे होतं आहे, डाऊन होतं आहे किंवा असं लोकांच्या भावना दुखत आहेत कोकणच्या साईडच्या. त्यामुळे मग मला पण ते चांगलं नाही वाटलं. मग त्यामुळे मी तिथं थोडंसं ब्रेक ठेवला आणि त्याच्यामुळे पुढचे सिरीज आहे ना ते थोडं अजून चांगलं बेटर होतील त्या टाईपचं बनवायला सुरुवात केल्या. मग लोकांनी खूप प्रतिसाद दिला तसा. तसं मगाशी तू आता बोललास की मित्र जेव्हाही कॉल करतील तेव्हा ते लोक येतील म्हणजे शूट करायला, कधी किती वाजताही येतील. सो तुझ्या मते मैत्री कशी असावी? मैत्री ना अशी असावी की ना भावा, आपल्याकडे जेव्हा काही नसेल तेव्हा आपला एक मित्र असावा. मित्रांनी ना शेवटपर्यंत साथ द्यावी. प्रेमिका नाही पण मित्र असावा. आणि कोणत्याही प्रसंगाला तो यायला पाहिजे आपल्यासोबत. असं नाही की काम आहे किंवा आता पैसा आहे तर मित्र आहे, तसं नाही. मित्र असावा, चांगला असावा, समजून घेणारा असावा. बाकी अजून जेव्हा घरचे कोणी नसेल तेव्हा मित्र असावा. अपार्ट फ्रॉम रील्स आणि कॉन्टेंट क्रिएशन, तू आय गेस सिरियल्समध्ये पण कामं केली आहेत बरं. हो. सो सिरियल लाईफमधला काय एक्सपिरियन्स आहे तुझा? म्हणजे काय आहे, म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन आणि सिरियल लाईफ याच्यात काय डिफरन्स? भावा माहिती आहे तुला, जसं लोक मेहनत करतात त्यापेक्षा जास्त मेहनत ना सिरियलमधले जे ॲक्टर लोक आहेत ना खूप मेहनत करतात. जे प्रोडक्शन हाऊसवाले ते ॲक्टर लोकांना ना भाई कॉल टाईम माझ्यासोबत घडले तसं मी सांगतो तुला. कॉल टाईम 8चा असतो आणि त्यांना ना जायचा पण टायमिंग नसतो. रात्री 9 ते 10 वाजता ते लोक जातात घरी. तर त्या रुटीनमध्ये त्यांचा पार्ट कमी असतो शूटचा वगैरे, पण त्यांना तेवढा वेळ थांबावा लागतो सेटवरती वगैरे. तर मग मेहनत खूप करतात भाई ॲक्टर लोक किंवा प्रोडक्शनवाले, खूप मेहनती आहे. सो म्हणजे सिरियल लाईफ
आणि कॉन्टेंट क्रिएशन ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे असं बोलू फरक आहे शकतो. भाई. कारण रील्समध्ये आपण कसं कॅमेरा घेतला आणि अर्ध्या तासामध्ये रील उडवून टाकली. पण तसं ना आपल्याला एक टेकसाठी ना सिरियलमध्ये एक टेकसाठी ते लोक 4-5 अँगल असतात आणि त्या एका टेकसाठी 1-2 मिनटासाठी पूर्ण दिवसभर थांबवून ठेवतात. त्यामुळे मग हा फरक आहे खूप. मग तुझा फर्स्ट सिरियलचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे फर्स्ट टाइम नवीन जेव्हा असतं आपलं तेव्हा आपल्याला काहीच आयडिया नसतं की काय आहे काय नाही. अरे भावा, रात्री पूर्ण झोप नव्हती लागली मला की आता उद्या जायचं आपल्याला, आपण सिलेक्ट झालेलो आहे तर कसं होणार. कारण मला नाटकाचा पण अनुभव नव्हता. माझं जे काय होतं ते मी कॅमेऱ्यासमोर ॲक्टिंग वगैरे करायचो. त्यामुळे तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला होता आणि तो कॉन्फिडन्स घेऊन मी तिकडे जाणार होतो. माझ्या डोक्यात होतं की जे आपण कॅमेऱ्यासमोर करतो आहे ते फक्त आपल्याला तिकडे जाऊन मोठ्या कॅमेऱ्यासमोर करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये की समोर खूप जास्त माणसं आहेत, डायरेक्टर आहे, बाकीचे प्रोडक्शनवाले आहेत. तर तो वाला टास्क होता मला. बाकी मग मी सगळं पहिलं सर्च केलं होतं, यूट्यूबला वगैरे सर्च केलं होतं. बाकीचे ॲक्टर लोक फ्रेंड आहेत, दादा लोक आहेत, त्यांना विचारलं होतं कसं काय असतं ते. मग नंतर गेलो ना, तिकडचे प्रोडक्शनवाले ना एवढे चांगले होते ना, जिकडे गेलो होतो तिकडे, मी नाव नाही घेणार, त्यांनी एवढं समजून घेतलं ना मला आणि बाकी सपोर्ट केला. त्यानंतर मग भाई खरं सांगतो, मी फर्स्ट टेकमध्ये मी हे केलं होतं, क्लिअर केलं होतं प्रॉपर. आणि नंतर मग आस्ते जरा थोडं चुकलं वगैरे, फंबल झालो. पण जे माझ्यासोबत जे ॲक्टर होते त्यांनी बोललं की अरे बिंदास करतो, आम्ही आहे सोबत. आणि आपले जे रिटेक वगैरे असतात ते आपल्यासाठीच आहेत, ॲक्टर लोकांसाठीच आहे, ते मेन आहे. त्यांनी मला एवढं समजून घेतल्यानंतर मग मी करत गेलो थोडंफार, बाकी झालं परफेक्ट. ओके, सो गुड लक. तू अजून खूप साऱ्या सिरियल्समध्ये काम कर. आम्ही खूप साऱ्या सिरियल्समध्ये तुला बघितलं आहे, बघू अजून असंच प्रेम देत राहू. आता कॉन्टेंट क्रिएशन म्हटलं की ट्रोल आले, कमेंट्स आले, रिप्लायज, नेगेटिव्हिटी, खूप साऱ्या गोष्टी आले एका क्रिएटरसाठी. सो अशी एखादी वियर्डेस्ट कमेंट किंवा रिप्लाय तुझ्या कॉन्टेंटला किंवा तुला असं पर्सनली कधी आला? हो, आलं ना. मम्मीच्या रीलला आला होता की तुम्ही पण आता ह्या मुलांसोबत व्हिडिओ बनवायला लागले का. तेव्हा मग थोडंसं खटकलं होतं मला. त्याच्यामध्ये पण थोडी होती कमेंट, ती अशी बऱ्यापैकी वाईट होती. त्यामुळे मग ते चांगलं नाही वाटलं मला आणि असं वाटलं की हे घरच्यांनी नाही बघितलं पाहिजे किंवा मम्मीनी बघितलं तर तिला वाईट वाटेल आणि ती मग डिमोटिवेट होऊन जाईल. मग ती थोडीशी वाटली होती मला ती कमेंट. ओके, सो आणि भावा बघ, आपण रील्स किंवा जेही काम करतो त्याच्यामागे लोक चांगली पण बोलतात आणि वाईट पण बोलतात. मग तसं आहे की तुम्ही वाईट लोक बोलतायत ना, त्याला अवॉइड करा किंवा जे ते काय बोलतायत ते फक्त लक्षात ठेवा. बाकी मग त्यांना झाकून द्या त्यांची जागा, तेवढंच आहे. आणि आपलं पण काम कन्सिस्टन्सी ठेवायचं, कन्सिस्टंट ठेवा. बाकी मग तुम्हाला जे तुम्ही करताय ते सक्सेस तुम्हाला भेटून जाईल, एवढंच आहे माझं. मी मग अवॉइड करतो बाई या आपल्या वाईट कमेंट आहेत किंवा ट्रोल करतायत लोक, घंटा फरक नाही आपल्याला. ओके, तू म्हणजे तुझं लाईफमध्ये मोटिवेशन काय आहे? म्हणजे तू एवढा मोटिवेट कसा असतोस म्हणजे रील्स बनवायला, कॉन्टेंट? मोटिवेशन तुला येतं कुठून? मोटिवेशन बघ, डिमोटिवेट पण होतो आणि मोटिवेट पण होतो. पण ते कसं आहे, मला ती सवय झाली की रोज व्हिडिओ बनवायचे आहेत. एक नशा कशी असते, नशा लोकांना दारूची नशा होते किंवा सिगरेटची नशा, तशी मला ना व्हिडिओची नशा आहे भाई. मी एक क्रिएटर आहे, तर माझ्या डोक्यात की स्टार्टिंगला मला प्रॉब्लेम व्हायचा की भाई आता रोज व्हिडिओ कसा टाकू, पण एका दिवसानंतर एक व्हिडिओ कसा टाकू, कंटेंट काय काही सुचत नाही. तर मग ब्लॉक यायचा, मेंटल ब्लॉक यायचा की सुचत नाही, काय कॉन्टेंट नाही. पण आता ते कसं सवय झाली आहे ना, आता सवय झाल्यामुळे ते मी करत जातो. आणि ते कन्सिस्टन्सी ते फ्रेंडमुळे पण, मित्रांमुळे पण. महत्त्वाचं आहे की जो कॉन्टेंट आहे रेडी आहे, पण महत्त्वाचं आहे की आपल्यासोबत आहे का कोण शूट करणारा झालं किंवा आपल्या ॲक्टर झाला, तिथे थोडं टास्क येतं. त्यामुळे पण ते आता सवय झाल्यामुळं आणि होऊन जातं ते, एवढं काही नाही आता, टास्क नाही तसं. ओके, म्हणजे तुझे खूप सारे मित्र आहेत, तू बोललास, जे तुला ऑल टाइम सपोर्ट करतात. हो. सो अशा एखाद्या म्हणजे जे मित्र आहेत जे तुझ्या फील्डच्या बिलॉंगत नाही करत पण ते आहेत आजही, म्हणजे जे तुला सपोर्ट करायला, ज्यांना कॅमेरा मधलं काही कळत नाही, ज्यांना स्क्रिप्टिंग मधलं काहीच नाही, पण असे कोणते मित्र? बघ, माझ्या बऱ्यापैकी आहेत. माझ्या ऑफिसमधले आहेत, माझ्या घरातले आहेत, माझी बहीण आहे वर्षाताई, दीपाली. ह्यांना काहीच फरक नाही पडत की आम्ही हे करतो, पण ते माझ्यासाठी येतात. ऑफिसमधले पण आहे की तू करतोय ना, कर बिंदास, आम्ही आहे सोबत. ओके, सो अशा प्रकारे आपण गजालीच्या एंडला आलेलो आहोत आणि थँक्यू आल्याबद्दल, थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. अरे भाऊ बस काय, तूने मी आपल्याला इन्व्हाइट केलं तर खूप चांगलं वाटतं. आणि आपला पहिला अनुभव आहे हा पॉडकास्टमधला, की असं नाही की मी खूप आधी केलं आहे किंवा नाही केलं, असं नाही आहे. बाकी धन्यवाद, थँक्यू एवढा चांगला एक्सपिरियन्स दिल्याबद्दल. आणि फायनली 3 महिन्यानंतर हा पॉडकास्ट शूट होतोय.
ऍक्च्युली याची प्लॅनिंग 3 मंथ अगोदर पासूनच चालू अरे, होती की भेटलो पण कसं होतं माहिती आहे तुला? हा रॅन्डमली एक दिवस आमची एक फ्रेंड आहे कॉमन, येस खूप चांगली फ्रेंड आहे श्रावणी करून, येस येस येस. आणि तिच्यामुळे आमची ओळख ओळख झाली झाली. आणि ओळख झाली ती झाली. आज आम्ही एवढं चांगलं एकत्र कामं करतो. तेव्हापासून तो बोलला होता की मला ना मी चॅनल ओपन करतो पॉडकास्ट आणि त्याच्यामध्ये मी पहिलं तुझं इंटरव्ह्यू घेणार आहे. ते ऐकून मला खूप चांगलं वाटलं, पण मी विचार केला की भाई ह्यासाठी मी अजून तयार नाही किंवा आपली जशी ऑडियन्स पण नाही आहे. पण मी त्याला बोललो की फर्स्ट इंटरव्ह्यू मी तुला देईलच, पण केव्हा जेव्हा आपले यूट्यूबला 100K होणार आहे 100K. आणि ते 100K झाले आणि आपण पॉडकास्ट घेतला. आणि चांगली गोष्ट म्हणजे 100K व्हायच्या एक दिवस अगोदर मी असा रॅन्डमलीला कॉल लावलेला की अरे यार भावा पॉडकास्ट करायचं यार, कधीपासून करायचं. बोलतो अरे चल उद्या होतील माझे 100K, परवापासून आपण कामाला लागू. Yes, yes, आणि yes. परवापासून आपण शूटला लागलो आहे गेस. हो बरोबर ना? बरोबर. सो पुन्हा एकदा थँक्यू आल्याबद्दल आणि असं सपोर्ट करत राहा. थँक्यू भावांनो. आणि आपला हा पॉडकास्ट गजाली कसा वाटला ना कमेंटमध्ये सांगा. आणि माझं पण एक्सपिरियन्स मी इकडे शेअर केला आहे. बाकी तुम्हाला असं वाटलं असेल की हा उठून सुटून काय पण बोलतोय, पण तसं नाही आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भावा एकच नको ठेवू पॉडकास्ट, अजून येऊन दे. अरे नक्की पुढच्या 100 पॉडकास्टला हा येणार आहे आणि साक्षीची स्टोरी रिव्हील करणार आहे. 100 पॉडकास्ट भाई चॅलेंज देते भाई. 100 मी चॅलेंज घेतलंय. मी तुला सांगतोय आता की साक्षीची स्टोरी तेव्हा हा पूर्ण रिव्हील करेल. साक्षीसाठी आपण एक वेगळा पॉडकास्ट करू. हो, आणि हा ओलाला पण व्हिजिट करा नक्की. ओलाचा आहे इथे, नक्की व्हिजिट करा. आणि धन्यवाद हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि असंच अजून चर्चेसाठी, अजून गजालीसाठी, अजून पॉडकास्ट आणि वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, वेगवेगळ्या टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.